लोकांना. का ग, काय झालं, असं का म्हणतेस? काय करावं या लोकांचं? तुला माहितीये का समाजात स्त्री भ्रूण हत्या किती होत आहे ते? हो, ही समस्या फारच वाढत चालली आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे आता सर्व काही समजू लागले आहे. पूर्वी तंत्रज्ञान विकसित नव्हते, त्यामुळे पोटात मुलगा आहे की मुलगी समजत नव्हते. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या कमी होत होत्या. या तंत्रज्ञानामुळे ग्लोबलायझेशन झाले आहे, त्यामुळे जग तर जवळ आले, पण मात्र माणसं माणसापासून दूर गेली, माणुसकी विसरली. काय होता तो काळ, काय होते ते राज्य जिथे स्त्रियांना सन्मान आणि आईला महत्त्व दिले जात होते. अगं, कोणतं ते राज्य? तेच राज्य देशातच नव्हे तर जगात सुद्धा प्रसिद्ध झाले हिंदवी स्वराज्य. मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी, मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी, मराठी मायबोलीत, मराठी मातीत अनेक नवरत्न जन्मले. थोर वीर पुरुषांच्या यशोगाथा गायल्या गेल्या त्या या मातीतच. अशा या पतित पावनभूमीला मराठ्यांच्या शौर्याला अभिवादन करताना सगळ्याच आठवण होते ती विजयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड सिद्धीचा महामेरू, विजयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड सिद्धीचा निर्धारू, श्रीमंत योगी. ज्यांच्या कल्पक बुद्धीने व थोर पराक्रमाने महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या घोडदौडी पुढे सारे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले, अशा या श्रीमंत योग्याला मानाचा मुजरा. प्रतीप चंद्रलेखिव वरंधीश्व वंदिता, शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज महाराज, श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि याच महान राजाचा शिवराज्याभिषेक सोहळा घेऊन येत आहेत इयत्ता 5वी ते 9वीचे विद्यार्थी.